हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, शिक्षक भरतीचं जे प्राधान्यक्रम आहे, ते खरंच चालू झालं का? तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे आणि एक अशी न्यूज आलेली आहे, की म्हणजेच शिक्षक भरतीचं प्राधान्यक्रम चालू झालं. तर खूप जणांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, की नक्कीच शिक्षक भरतीचं प्रेफरन्स देणं, प्राधान्यक्रम देणं चालू झालं आहे का? याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की पवित्र पोर्टलला इथे जाहिराती अपलोड होण्यासाठी म्हणजे जाहिराती अपलोड आहे त्या झालेल्या आहेत. तर निवडणुकीपूर्वी शिक्षक भरती ही केली जाणार आहे. तर तुम्हाला माहितीच आहे की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्ष आहे ती, जे सरकार आहे ते ही भरती आहे ती केली म्हणजे शिक्षक भरती आहे ती करणारच. तर पूर्ण जी सांगितलेली आहे ती भरती न होता काही प्रमाणात शिक्षक भरती आहे ती केली जाणार आहे. तर तुम्हाला जो प्रश्न आहे की खरंच शिक्षक भरती झाली का? तर एक न्यूज जी आली होती पेपरमध्ये, तर पेपरमध्ये आल्यानंतरला बऱ्याच जणांमध्ये म्हणजे खरं वाटायला लागलं होतं. तर बघा, सकाळ पेपरमध्ये आली होती, पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यास प्रारंभ. या न्यूजमुळे आहे ते खूप संभ्रम निर्माण झाला. तर बघा इथे दिलेलं आहे, पवित्र पोर्टलवर ज्या टेट उत्तीर्ण उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यांच्याकडून आता प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. त्याची सुरुवात सोमवारी झाली. तर अशा प्रकारे त्यांनी न्यूज दिली होती आणि खूप म्हणजे अशी सर्वांची पळापळ झाली होती, की प्रेफरन्स देणं चालू झालं. तर अशा प्रकारे कोणतंही प्रेफरन्स देणं मित्रांनो चालू झालेलं नाही आहे. तर हे पेपरला आलेली न्यूज आहे ही खोटी आहे. म्हणजे त्यांनी शिक्षक भरतीबद्दलची माहिती दिलेली आहे, परंतु त्यांना पूर्ण माहिती नसल्यामुळे जे प्रेफरन्स देणं हे चालू झालं असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर शिक्षक भरतीची प्रोसेस आहे त्यासाठी प्रारंभ करण्यात आलेला आहे, परंतु प्राधान्यक्रम देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अजून सुरुवात झालेली नाही. तर हा एक छोटासा डाऊट करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, यापुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रेफरन्स द्यायचे आहेत ते कशाप्रकारे द्यायचे आहेत, कशाप्रकारे प्रेफरन्स दिल्यानंतर आपल्याला कमी मार्क्स असून सुद्धा आपलं सिलेक्शन होऊ शकतं, याबद्दलची माहिती आहे ती येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिली जाईल. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर चॅनल बरोबर राहा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा एकदा सांगतो की कोणत्याही प्रकारचं शिक्षक भरतीचं जे प्रेफरन्स देणं आहे ते चालू झालेलं नाही. प्राधान्यक्रम म्हणतो ज्या उमेदवारांनी जी टेट परीक्षा दिलेली आहे आणि पवित्र पोर्टलला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांनाच फक्त हे प्राधान्यक्रम देता येणार आहेत. दुसऱ्या ज्यांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे नाही, अशा कोणत्याही कॅन्डिडेट्सना प्राधान्यक्रम देता येणार नाही. तर लवकरच हे प्राधान्यक्रम आहे ते चालू होईल. तर त्याबद्दलची अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. अशीच आपण महत्त्वपूर्ण माहिती आहे ती येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला, भेटू पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.